श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात। या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो। पिठोरी व्रत करून आई पक्वान तयार करते आणि ती डोक्यावर घेऊन अतिथी कोण म्हणजेच अतिथी कोण अशी विचारते। तेव्हा मुलं मी आहे असे आपले नाव सांगून पक्वान मागील बाजूने येऊन स्वतःकडे घेतात। पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते। ही मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी साजरी करण्यात येत असल्याने याला मातृदिन असेही म्हणतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिठोरी अमावस्येची कथा पाहणार आहोत। एक आटपाट नगर होतं। तेथे एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे। दरवर्षी त्याच्या घरी विचित्र घटना घडत असे। ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्यांच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस ती बाळंत होऊन पोर मरून जाई। असं झालं म्हणजे जेवायला आलेले ब्राह्मण तसेच उपाशी जात। असे 6 वर्ष झाले। 7व्या वर्षी तसंच झालं। तेव्हा सासरा रागावला व त्याने ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले व तिला रानात हाकलून दिलं। पुढे जाता जाता ती एका मोठ्या जंगलात गेली। तेथे तिला झोटिंगाची बायको भेटली। ती म्हणाली, बाई बाई तू कोणाची कोण? येथे येण्याचे कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील। तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी इथे आले आहे। झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली। ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून आहे। दरवर्षी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते। त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांचे श्राद्ध असे। माझे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात। अशी 6 बाळंतपण माझी झाली। 7व्या खेपेला सुद्धा असंच झालं। तेव्हा माझ्या सासऱ्याला माझा राग आला। ते म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो। असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला हाकलून दिलं। नंतर मी इथे आले आहे। आता जगून तरी काय करायचे आहे असे म्हणून रडू लागली। तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई तू भिवू नको, घाबरू नको, अशीच थोडी पुढं जा, तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल। बेलाचं झाड लागेल, तेथे एका झाडावर बसून राहा। रात्री नागकन्या देवकन्या ती अप्सरा बरोबर घेऊन तेथे पूजेला येतील। पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील। असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण। त्या तुला पाहतील, कोण कोटची म्हणून चौकशी करतील। तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग। ब्राह्मणाच्या सोनेने बरं म्हटलं। तिथून उठली आणि पुढे गेली। तो तेथे बेलाचे झाड पाहिले। तिथेच उभी राहिली। इकडे तिकडे पाहू लागली। तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले। तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली। इतक्यात रात्र झाली। तशी नागकन्या देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या। त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं। त्याबरोबरच ती खाली उतरली, मी आहे म्हणून म्हणाली। तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं। त्यांना आश्चर्य वाटलं। तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली। तिने सर्व हकीकत सांगितली। नागकन्या देवकन्याने तिच्या मुलांची चौकशी केली। तेव्हा अप्सराने ती दाखवली। पुढे त्यांनी तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं। पुढे तिला हे व्रत सांगितलं। 64 योगिनीची पूजा करायला सांगितले आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं। तसे तिने विचारलं, याने काय होतं? अप्सराने सांगितलं, हे व्रत केले म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत, सुख समाधानात राहतात। पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली। ती आपल्या गावात आली। लोकांनी हिला पाहिलं। ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे। थोड्या वेळाने त्याला मुलं बाळं दृष्टीस पडू लागली। पाठीमागून सुनेला पाहिलं तसा उठला, घरात गेला। मूठभर तांदूळ तांब्याभर पाणी आणलं। तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले। हातपाय धुवून घरात आला। सर्व हकीकत सुनेला विचारली। तिनं ती सारी सांगितली। पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुला बाळांसहित सुखाने ती नांदू लागली। ही 60 उत्तराची कहाणी 5चा उत्तरी संपूर्ण। मला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।